नमस्कार. आयुर्वेदिक उपचार या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तुम्हाला शरीरामध्ये उष्णतेचा कसलाही प्रकारचा त्रास असेल, जसे की लघवीमध्ये जळजळ होणे, हातापायाची आग होणे, अन्न न पचणे, पोटात आग पडल्यासारखे वाटणे किंवा हातापायाला मुंग्या येणे, तर हा उपाय तुमच्यासाठी आहे. विशेषतः उन्हाळ्यामध्ये अनेकांना स्नायू आखडण्याची समस्या जाणवते. मान आणि पाठ भरून येते, हातापायाचे स्नायू दुखतात आणि विशेषतः गुडघ्याच्या खालच्या पोटऱ्या खूप दुखतात आणि तिथे आग होते. तुम्हाला खूप घाम येत असेल आणि त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत असतील, तर हा आयुर्वेदामधील अत्यंत चमत्कारिक आणि सर्वात सोपा उपाय अवश्य करून बघा. हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त एकाच गोष्टीची गरज आहे आणि ती म्हणजे लिंबू. उष्णतेचा त्रास घालवण्यासाठी लिंबाच्या वरची जी साल असते ती अत्यंत चमत्कारिक असते. हा उपाय कसा करायचा? एका वेळच्या उपायासाठी एक लिंबू घ्या आणि ते आधी स्वच्छ धुवून घ्या. स्वच्छ धुतल्यानंतर एका बारीक किसणीने त्याच्यावरची साल पूर्णपणे किसून घ्या. एक ग्लासभर पाणी घ्या. हा ग्लास शक्यतो काचेचा किंवा मातीचा असावा, कुठल्याही धातूचा नसावा. या पाण्यामध्ये ती किसलेली लिंबाची साल टाका आणि हे मिश्रण चांगल्या रीतीने हलवून घ्या. यावर रात्रभर झाकण ठेवून ते तसेच राहू द्या. सकाळी उपाशीपोटी हे मिश्रण गाळून घ्या आणि प्या. फायदे आणि परिणाम? हे पाणी प्यायला थोडेसे कडवट आणि आंबट लागते, पण उष्णतेचा त्रास घालवण्यासाठी हे मिश्रण अत्यंत परिणामकारक आहे. या लिंबाच्या सालीमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्हिटॅमिन पी असते. लिंबाची साल हा असा एकमेव पदार्थ आहे ज्यात हे व्हिटॅमिन पी बघायला मिळते. हे व्हिटॅमिन पी तुमच्या स्नायूंना येणारे पेटके आणि उन्हाळ्यात स्नायू आखडण्यापासून रोखते. या सालीमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते, ज्यामुळे तुमचे अपचनही निघून जाते. तसेच उष्णतेमुळे पोटात आग पडल्यासारखं वाटणे, हातापायाची आग होणे आणि हातापायाला मुंग्या येणे हे त्राससुद्धा याने पूर्णपणे बंद होतात. तुम्हाला साधारणतः 4 ते 5 दिवस हा उपाय करायचा आहे. लिंबू पाण्यापेक्षा लिंबाच्या सालीचा या पद्धतीने वापर केल्यास उष्णतेचा त्रास कायमस्वरूपी निघून जाईल आणि याचा शरीराला नक्कीच फायदा होईल. तुम्ही महिन्यातून, 2 महिन्यातून किंवा 3 महिन्यातून एकदा हा उपाय पुन्हा रिपीट करू शकता. यामुळे शरीरातील उष्णता पूर्णपणे बाहेर निघून गेल्याचे तुम्हाला जाणवेल. हा साधा सोपा उपाय तुम्ही अवश्य करून बघा आणि ज्यांना आवश्यकता आहे अशा सर्व व्यक्तींपर्यंत हा उपाय तुम्ही अवश्य शेअर करा. धन्यवाद.